नमस्कार सर्वांना. तर मित्रांनो, हे बघा, आजच्या ब्लॉगला सुरुवात होती आपली आमच्या कॅनलवरून. कॅनल म्हणजे आमच्याकडे चारी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. तर बघा, आता सकाळचे 8:30 वाजले, लाईट याचा टाईम झाला आणि मी आलो कॅनलला. आज आपल्याला काय भिजवायला काही नाही मित्रांनो, विहीर भरून झाली, बाकी सगळं भिजून झालं आहे. आज काय आरामच आहे. सकाळ सकाळ म्हणलं चला थोडी मोटर इकडे चक्कर मारा. इथं मोटर आहे पाठीमागं, बघू शकताय तुम्ही. तर पाठीमागं असं कॅनल मस्तपैकी भरून चाललं आहे. आणि हे एक शेजाऱ्याचं रान आहे, त्यांना आता ऊस लावायचं आहे फेब्रुवारीमध्ये. त्यांनी नांगरट काढली मस्तपैकी. आणि इकडे दुसऱ्या शेजाऱ्याचं असं मस्तपैकी ऊस तुटून गेलेला, ऊस फुटून आलेला आहे, खोडवा आहे. इकडे त्यांचं सोलर आहे पाठीमागं, बघू शकताय तुम्ही. असं आमचं वातावरण सकाळ सकाळ फ्रेश. आणि इकडे बघा, रोडला आमच्या कॅनलला कारखान्याला टायरसुद्धा जातात. तर ते बघा गाडीवर चाललेत मस्तपैकी गाडी भरून. कॅनलला पाणी बघा, तेव्हा कधी समोर चालली गाडी. लय उशीर केला पाहुणे हो. हा ना, सोबत नाही वाटतं कोणी. व्हिडिओ चालू आहे. हा 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 बघा, असा कॅनल चालला आहे मित्रांनो, मस्तपैकी भरून. पाठीमागे या बघा, आता आमची डीपी आहे. ते बघा आमचा ट्रान्सफॉर्मर. डीपी म्हणते, ट्रान्सफॉर्मर म्हणते. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि सकाळचं वातावरण मित्रांनो शेतातलं एवढं फ्रेश राहतं ना, की माणूस घरी गेल्याच्यानंतर एक भाकरी शिल्लक खातं सतत काम केल्याच्यानंतर. हे बघा असं आमचं कॅनल. आणि आम्हाला मित्रांनो हे जायकवाडीचं पाणी, जायकवाडी म्हणजे नाथसागर आपला पैठण, तिथून आम्हाला हे आलेलं पाणी नाथसागरामधून. तर आणि इकडे बघा गव्हाचे शेत आहेत खूप सारे. आमच्याकडं वातावरण मित्रांनो एकंदर हे गोदापट्ट्याचं वातावरणच ना, खूपच सुंदर असं वातावरण आहे. आणि सारखं पाणी, विहिरी, गोदापट्टा, एकीकडून नदीचं पाणी, एकीकडून आम्हाला असं पाट पाणी. त्याच्यामुळे आमच्याकडं वातावरण मित्रांनो एकदम असं हिरवगार. 12ही महिने आमच्याकडे हिरवं असतं मित्रांनो. असं कधी जाणवतच नाही आम्हाला उन्हाळा म्हणून वाटत नाही, असं आमचं वातावरण आहे. आणि हे बघा आमच्या कॅनलवर छोटासा पूल आहे इथं अलीकडून पलीकडे जाण्यासाठी लोकांना. एकूण रस्ता नाही ठेवला आहे शेजाऱ्यांनी. बघा असा पूल आहे. आणि हे बघा पुन्हा समोर झालं ऊसाचं शेत सुरू. आणि हे आमच्या गावाकडे जाणारा रस्ता. असा रस्ता आहे आमच्याकडे गावाकडे जाणारा. तर आज काय आपल्याला काही भिजवायला नाही, त्याच्यामुळे मित्रांनो वातावरण कसं अगदी निवांत बनलेलं आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा.